लाईन गेलेली आहे त्यामुळे थोडंसं अंधुक दिसेल. तर काल जो मी टॉपिक घेतला होता, पहिले घेतलं होतं मी स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर, तो थोडासा रिवाईज करते आणि मग त्याच्यानंतरचा जो टॉपिक मी स्टार्ट केला होता डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाईट, तो स्टार्ट करते. तर स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन. हा जो मायक्रोस्पोर आहे यालाच पोलन ग्रेन म्हणतात. इट इज नॉन मोटाईल सिंगल सेल्ड बॉडी और स्ट्रक्चर विथ सिंगल न्यूक्लियस. हा जो पोलन ग्रेन आहे किंवा हा जो मायक्रोस्पोर आहे हा कसा आहे, नॉन मोटाईल आहे. नॉन मोटाईल आहे म्हणजे तो मुवमेंट करू शकत नाही. हा युनिसेल्युलर आहे म्हणजे एका सेलनी बनलेला आहे. एक पोलन ग्रेन एका सेलनी बनलेला आहे म्हणजे एक मायक्रोस्पोर एका सेलनी बनलेला आहे. आणि हॅप्लॉइड आहे म्हणजे याच्यामध्ये एकच न्यूक्लियस आहे, सिंगल न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे इट इज surrounded by two layered wall that is called as sporoderm. हा जो पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेन दोन लेयरनी सराउंड झालेला आहे. डबल लेयर आहे, ही आतमधली लेयर आहे आणि ही बाहेरची लेयर आहे. या दोनही लेयर्सला मिळून म्हणतात स्पोरोडर्म. सो microspore is surrounded by two layered wall called sporoderm. तर ह्या दोन्ही लेयर्स जे आहे यांना मिळून स्पोरोडर्म म्हणतात. याची जी आउटर लेयर आहे ही आउटर लेयरला एक्झाइन असं म्हणतात. आउटर लेयर थिक असते. एक्झाइन कशी राहते, थिक राहते आणि इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. ही जी एक्झाइन आहे इट इज थिक अँड इट इज मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स अँड दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज स्पोरोपोलेनिन. देन हा जो एक्झाइन आहे इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स. एक्झाइन जो आहे तो केमिकल्सला रेजिस्टंट आहे म्हणजे कुठल्याही केमिकल्सचा इफेक्ट या एक्झाइनवर होत नाही, कारण की हा जो एक्झाइन आहे तो स्पोरोपोलिनिननी बनलेला आहे म्हणून. हा एक्झाइन जो आहे तो स्मूथ दिसतो आहे. कधी कधी स्मूथ असतो एक्झाइन म्हणजे गुळगुळीत असतो, तर कधी कधी तो स्पायनी असतो, त्याच्यावरती काटे असतात. स्मूथ असू शकतो किंवा तो स्पायनी म्हणजे स्क्लप्चर्ड असू शकतो. तर एक्झाइन जो आहे जनरली एक्झाइन स्मूथ हा विंड पॉलिनेटेड प्लांटमध्ये असतो. ज्या प्लांटच्या फुलांमध्ये विंडच्या द्वारे पॉलिनेशन होते त्यामध्ये एक्झाइन हा स्मूथ असतो. आणि ज्या फुलांमध्ये पॉलिनेशन हे इन्सेक्ट्सच्या द्वारे होतं त्या फुलांमधला जो एक्झाइन आहे, त्या फुलांच्या पोलन ग्रेनचा जो एक्झाइन आहे तो स्क्लप्चर्ड असतो म्हणजे स्पायनी असतो. आणि त्याच्यानंतर आतमधली जर आपण लेयर बघितली तर आतमधल्या लेयरला इंटाइन असं म्हणतात. इंटाइन जी आहे ती थिन आहे आणि इंटाइन सेल्युलोज आणि पेक्टिननी बनलेली आहे. इंटाइन इज थिन, इट इज इनर लेयर ऑफ स्पोरोडर्म and it is made up of cellulose and pectin. जर आपण या एक्झाइनला बघितलं तर एक्झाइनचा जो कुठे कुठे जो आहे तो असा थिन झालेला आहे. तर तो जो थिन एरिया आहे दॅट थिन एरिया इज कॉल्ड ॲज जर्म पोर. ॲट सम प्लेसेस एक्झाइन इज थिन, showing thin areas are called as germ pores. हे जे थिन एरियाज दाखवलेले आहेत मी यांना म्हणतात जर्म पोअर्स.
सिंग्युलर नंबर जर्म पोअर अँड प्लुरल नंबर जर्म पोअर्स. जर्म पोअरचं काय फंक्शन आहे तर जर्म पोअरमधून पोलन ट्यूब बाहेर येते ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन. सो once again we will revise the structure of microspore or pollen grain. So pollen grain or microspore is non-motile. It is unicellular body or unicellular structure with haploid nucleus. It is surrounded by two-layered wall called as sporoderm. So external layer or outer layer is called as exine. It is always thick. Exine is made up of complex non-biodegradable substance called sporopollenin. Exine may be smooth or spiny. It may be smooth or spiny. Spiny means cluptured. In wind pollinated flower, exine is smooth, and in insect pollinated flower, exine is spiny. At some places, exine is thin, showing thin areas are called as germ pores. So if single germ pore is present, it is called as uniporate, and if 3 germ pores are present, it is called as triporate. So that germ pore is meant for development of pollen tube during germination of pollen grain. Inner layer of sporoderm is called as intine. Intine is thin and it is made up of cellulose and pectin. So we have completed structure of pollen grain or microspore. Now how the questions will be asked on this portion. Draw well labeled diagram of pollen grain for 2 marks. Describe the structure of pollen grain for 3 marks. Next topic is development of male gametophyte. Describe the development of male gametophyte for 4 marks. डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट हा जो पोर्शन आहे या पोर्शनवरती डायरेक्ट असा क्वेश्चन येणार, डिस्क्राइब डेव्हलपमेंट ऑफ मेल गमेटोफाइट, आणि हा क्वेश्चन किती मार्क्सला येणार? 4 मार्क्सला येणार. तर आपल्याला याच्यासाठी हा जर असा क्वेश्चन आला तर आपल्याला या क्वेश्चनचं आन्सर कसं लिहायला हवं, आणि याच्यावरती समजा कुठलाही MCQ आला किंवा 1 मार्कचा क्वेश्चन आला तर आपल्याला त्याचं आन्सर कसं लिहायला हवं हे आपण आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला जर पूर्ण कन्सेप्ट याचा क्लिअर असेल या टॉपिकचा तर आपल्याला काही चिंता करायची गरजच नाही. आपल्याला कोणताही प्रश्न आला तरी त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहिता येईल. मग तो MCQ असो, 1 मार्क्सचा क्वेश्चन असो की तो 4 मार्क्सचा क्वेश्चन असो. तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मेल गॅमेटोफाइट म्हणजे काय असतं? ज्यामध्ये मेल गॅमिट्स तयार होतील त्याला म्हणतात मेल गॅमेटोफाइट. हा जो पोलन ग्रेन दिसतो आहे आपल्याला मायक्रोस्पोर, याच्यामध्येच मेल गॅमिट्स तयार होतात आणि म्हणून हा जो पोलन ग्रेन आहे किंवा मायक्रोस्पोर आहे, इट मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर आपला पहिला पॉईंट काय झाला? पहिला पॉईंट झाला आपला की पोलन ग्रेन जो आहे, पोलन ग्रेन मार्क्स the beginning of male gametophyte. हा पोलन ग्रेन कुठे आहे? हा पोलन ग्रेन आहे पोलन सॅकमध्ये. पोलन सॅक कुठे आहे? पोलन सॅक आहे अँथरमध्ये. पोलन ग्रेन अँथरच्या आत असतानाच पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट सुरू होते आणि पोलन ग्रेनपासून मेल गमेटोफाइट डेव्हलप व्हायला सुरुवात होते.
हा जो पोलन ग्रेन आहे इट अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. पोलन ग्रेनमध्ये एक न्यूक्लियस आहे आणि हा सायटोप्लाझम आहे. दिस पोलन ग्रेन और मायक्रोस्पोर अंडरगो फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. बघा, पोलन ग्रेन undergoes first mitotic division. Pollen grain undergo first mitotic division to produce bigger vegetative cell, bigger and naked vegetative cell and smaller generative cell. या पॉइंटला मी एक्सप्लेन करून सांगते. हा जो पोलन ग्रेन आहे याच्यापासून मेल गमेटोफाइट डेव्हलप होतो. पोलन ग्रेनपासून मेल गमेटोफाइट डेव्हलप होतानाची पहिली स्टेप काय आहे, तर या पोलन ग्रेनमध्ये एक मायटोटिक डिव्हिजन होतं, त्याला आपण म्हणू फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. पोलन ग्रेनमध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होतं आणि पोलन ग्रेनमध्ये पहिलं मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर या पोलन ग्रेन काय आहे, युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल आहे. याच्यापासून 2 सेल्स तयार होतात. तर 2 सेल्स कशा आहेत, आता ही जी दिसते आहे आपल्याला ही सेल मोठी आहे आणि ही जी सेल आहे ही छोटी आहे. तर ही जी मोठी सेल आहे, बिगर सेल आहे, मोठी सेल आहे, लार्जर सेल आहे, या सेलला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल और ट्यूब सेल. आणि दुसरी जी सेल आहे ती स्मॉल आहे, छोटी आहे आकाराने, या छोट्या सेलला म्हणतात जनरेटिव्ह सेल. अशा प्रकारे या पोलन ग्रेनमध्ये किंवा मायक्रोस्पोरमध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं आणि फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर 2 सेल्स प्रोड्यूस झाल्या. एक्झाईन एंटाईन बघा कॉमन आहे. जी मोठी सेल आहे दॅट सेल, बिगर सेल इज कॉल्ड ॲज व्हेजिटेटिव्ह सेल और ट्यूब सेल. ती कशी आहे, बिगर सेल ही नेकेड आहे. नेकेड आहे म्हणजे काय, नेकेड आहे म्हणजे तिला स्वतःची अशी सेल वॉल नाही आहे, तर इंटाईन जी आहे तीच तिची सेल वॉल आहे, म्हणून हिला काय म्हटलं आपण, नेकेड म्हटलं. आणि तिचा साईज मोठा आहे म्हणून बिगर, आणि छोटी जी सेल आहे दिस इज कॉल्ड ॲज जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे, व्हेजिटेटिव्ह सेलचा जो सायटोप्लाझम आहे इट इज रिच इन फूड. व्हेजिटेटिव्ह सेलचं जर आपण डिस्क्रिप्शन पुढे घ्यायचं म्हटलं तर कोणता पॉईंट येणार की व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे, व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये खूप फूड मटेरियल आहे. सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड विथ इरेग्युलर शेप न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फूड मटेरियल खूप आहे आणि व्हेजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे तो कसा आहे, इरेग्युलर आहे त्याचा शेप. तर व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये हा पॉईंट आपल्याला समजून घ्यायला हवा की सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड मटेरियल अँड विथ इरेग्युलर शेप न्यूक्लियस. त्यानंतर ही जी जनरेटिव्ह सेल आहे, दिसली तुम्हाला जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. ही जी जनरेटिव्ह सेल आहे ही जनरेटिव्ह सेल व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट होताना आपल्याला दिसते आहे. जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल बघा, ही जनरेटिव्ह सेलची बाउंड्री आहे, जनरेटिव्ह सेलची ही सेल वॉल आहे. जनरेटिव्ह सेलचा हा सायटोप्लाझम आहे आणि जनरेटिव्ह सेलचा हा न्यूक्लियस आहे. जनरेटिव्ह सेल नेकेड नाही आहे, तिला स्वतःची बाउंड्री आहे. आणि जनरेटिव्ह सेल आपल्याला दिसते आहे ती व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट होते आहे.
तर जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. नेक्स्ट पॉईंट काय आहे, तर फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झालं. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजननी 2 सेल्स तयार झाल्या. आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन, हे जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन आहे, सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल. सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होणार. सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये होणार नाही. आता व्हेजिटेटिव्ह सेल आहे तशीच राहणार ॲज इट इज. तर सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल. सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल and second mitotic division takes place in the generative cell and generative cell divide to form 2 non-motile male gametes. तर जे सेकंड मायटोटिक डिव्हिजन आहे, सेकंड मायटोटिक डिव्हिजन हे फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये होणार आणि सेकंड मायटोटिक डिव्हिजन जनरेटिव्ह सेलमध्ये झाल्यानंतर सेकंड जनरेटिव्ह सेलपासून 2 मेल गॅमेट्स तयार होणार. तर आपण आता इथे एक स्टेज दाखवणार आहोत या डायग्राममध्ये. बघा आपल्याला ही डायग्राम दिसते आहे. या डायग्राममध्ये मी काय दाखवलेलं आहे, या डायग्राममध्ये मी दाखवलेलं आहे की जनरेटिव्ह सेल जी आहे, जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आहे. तर मी इथे लिहिणार डिवायडिंग जनरेटिव्ह सेल. डिवायडिंग जनरेटिव्ह सेल. तर जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि जनरेटिव्ह सेल डिवाइड होऊन त्यापासून 2 मेल गॅमेट्स तयार होत आहेत. इथे काय दाखवलेलं आहे, आपण जनरेटिव्ह सेल डिवाइड होताना दाखवलेलं आहे. जनरेटिव्ह सेल पूर्णतः डिवाइड झालेली नाही आहे. बघा, सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल डिवाइड टू प्रोड्यूस 2 नॉन-मोटाईल मेल गॅमेट्स. तर ह्या 4 डायग्राम्स झाल्या. 4 डायग्राम्सच्या नंतरची जी डायग्राम आहे ती 5व्या नंबरची डायग्राम आहे. तर ती 5व्या नंबरची जी डायग्राम आहे ती आपण इथे ड्रॉ करणार आहोत. इथे आपल्याकडे जागा आहे. तर इथे आपण हे जे मी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे, हे डिस्क्रिप्शन मी मोडते आहे आणि आपण इथेच डायग्राम ड्रॉ करणार आहोत. इथे आपण ही डायग्राम ड्रॉ करू. नेक्स्ट डायग्राम आहे 5व्या नंबरची, 5th नंबरची डायग्राम. आपल्याला आता 2 डायग्राम्स ड्रॉ करायचे आहेत. दोन्ही डायग्राम आपण याच्यानंतरच्या इथे ड्रॉ करणार आहोत. बघा, हा आहे एक्झाइन. एक्झाइन कसं आहे, एक्झाइन इज थिक. एक्झाइनला मी थिक काढते. एक्झाइन थिक आहे आणि हा आहे इंटाइन. दिस इज इंटाइन. इंटाइनला दुसऱ्या पेनने ड्रॉ करू. हा आहे इंटाइन आणि हा एक्झाइन आहे. हा इंटाइन आहे, हा एक्झाइन आहे आणि हा आहे इंटाइन. हा इंटाइन आहे. याच्यामध्ये ही आहे व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलचा हा न्यूक्लियस आहे. जनरेटिव्ह सेल डिवाइड झाली आणि जनरेटिव्ह सेलपासून हे 2 मेल गॅमेट्स तयार झाले. तर आपण याला लेबल करूया. दिस इज एक्झाइन, दिस इज इंटाइन अँड these are non-motile male gametes. These are non-motile male gametes.
आणि जर आपण इथे इंटाईनला थोडंसं डार्क करते, कारण ते तुम्हाला लक्षात येत आहे, दिस इज हा इंटाईन आहे आणि इंटाईन हा थिन असतो. इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. येस. अँड दिस इज एक्झाईन. एक्झाईन इज थिक. आणि एक्झाईनमध्ये हे जे आपल्याला थिन एरियाज दिसतात, दीज आर कॉल्ड ॲज जर्म पोर्स. याला म्हणतात जर्म पोर्स. काय म्हणतात त्याला? जर्म पोर्स. याला आपण लेबल करून देऊया. दिस इज जर्म पोर अँड दिस इज द सायटोप्लाझम. हा आहे सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. तर मी याला, हा जो आहे हा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे. इट इज कॉल्ड ॲज ट्यूब न्यूक्लियस. इट इज कॉल्ड ॲज ट्यूब न्यूक्लियस. तर तुम्हाला या डायग्राममध्ये दिसते आहे की जनरेटिव्ह सेल जी आहे, जनरेटिव्ह सेलमध्ये सेकंड मायटोटिक डिव्हिजन झालं आणि जनरेटिव्ह सेलपासून 2 नॉन मोटाईल मेल गॅमिट्स तयार झाले. आणि हा जो आहे हा आहे ट्यूब न्यूक्लियस किंवा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस. आता जरा इथे थोडंसं लक्ष द्या. एक महत्त्वाचा पॉईंट सांगते मी तुम्हाला की जनरेटिव्ह सेल डिवाइड्स विदिन द पोलन ग्रेन. जनरेटिव्ह सेल डिवाइड्स विदिन द पोलन ग्रेन और इन पोलन ट्यूब. जनरेटिव्ह सेल ही पोलन ग्रेनमध्ये असताना डिवाइड होते किंवा ती पोलन ट्यूबमध्ये डिवाइड होते. आता पोलन ट्यूबमध्ये कशी डिवाइड होते तर समजून घ्या. कसं होते की हा जो पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन थोडंसं आपण मागे जातो आहे. ही एक्झाईन आहे, त्यानंतर ही इंटाईन आहे. यामध्ये हा झाला व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आणि यामध्ये ही झाली जनरेटिव्ह सेल. इथे काय असतं की जेव्हा हा याच्या आधीची स्टेज आहे, मी इथे काढली, जेव्हा हा जो मेल गमिटोफाइट आहे किंवा हा जो पोलन ग्रेन आहे, हा याच्यामध्ये जेव्हा 2 सेल्स असतात, 2 सेल स्टेज आहे. हा 2 सेल स्टेज, एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. तर या स्टेजला असताना इट शेड फ्रॉम द अँथर. या स्टेजला म्हणजे एवढा डेव्हलप झाला पोलन ग्रेन अँथरच्या आतमध्ये की काय होतं, अँथरचं डेहिसन्स होतं आणि हे 2 सेल्ड पोलन ग्रेन्स जे आहे ते अँथरमधून काय होतात, लिबरेट होतात एवढ्या स्टेजला. आणि मग नंतर हे जे हा जो पोलन ग्रेन आहे हा जेव्हा स्टिग्मावर डिपॉझिट होतो, बघा हा स्टिग्मा आहे, काढला मी, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. हा जेव्हा स्टिग्मावर डिपॉझिट होतो तेव्हा काय होतं की या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं तेव्हा बघा ही जर्म पोर आहे, इथे एक जर्म पोर आहे, इथे एक जर्म पोर आहे, इथे आपण काढली अशी. तर जेव्हा हे पोलन ग्रेनचं जेव्हा जर्मिनेशन होतं तेव्हा काय होतं की एक तर ही जी जनरेटिव्ह सेल आहे हे डिवाइड होऊन जाते, याच्यापासून 2 मेल गॅमेट्स तयार होऊन जातात पोलन ग्रेनमध्ये असताना. किंवा असं होतं की पोलन ट्यूब डेव्हलप होते. अशा प्रकारे हा इंटाईन बाहेर आला, एक ट्यूब डेव्हलप झाली, याला म्हणतो आपण पोलन ट्यूब. दिस इज कॉल्ड ॲज पोलन ट्यूब. अशा प्रकारे पोलन ट्यूब तयार झाली आणि या पोलन ट्यूबमध्ये इथे जी जनरेटिव्ह सेल आहे ही जनरेटिव्ह सेल पोलन ट्यूबमध्ये मूव्ह झाली आणि मग पोलन ट्यूब, दिस इज अ पोलन ट्यूब, इट इज कॉल्ड ॲज पोलन ट्यूब. या पोलन ट्यूबमध्ये जनरेटिव्ह सेल डिवाइड होते आणि याच्यापासून काय तयार होतात, 2 मेल गॅमेट्स, नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. तर बघा याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट कोणते डिस्कस करायचे आहे. तर पहिला पॉईंट हा आहे की जनरेटिव्ह सेल डिवाइड्स इन द पोलन ग्रेन. जनरेटिव्ह सेल डिवाइड्स इन द पोलन ग्रेन और इन द पोलन ट्यूब. जनरेटिव्ह सेल पोलन ग्रेनमध्ये डिवाइड होते किंवा मग ती पोलन ट्यूबमध्ये डिवाइड होते. असं पण होऊ शकतं की हा डिपॉझिट झाला आणि जनरेटिव्ह सेल डिवाइड झाली, बरोबर आहे. आता या 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार झाले, पण इथे जनरेटिव्ह सेल कुठे डिवाइड झाली, पोलन ग्रेनमध्ये.
किंवा असंही होते की ही जी जनरेटिव्ह सेल आहे अशा प्रकारे पोलन ट्यूब तयार होईल, पोलन ट्यूबमध्ये मूव्ह होईल आणि मग नंतर जनरेटिव्ह सेल डिवाईड होईल. पोलन ट्यूब तर तयार होणारच आहे, प्रश्नच नाही, जर्मिनेशन तर होणारच आहे. तुम्हाला पहा इथेच समजलं असेल जर्म पोरचं फंक्शन. पोलन ट्यूब कुठून बाहेर आली? जर्म पोरमधून बाहेर आली. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे की जनरेटिव्ह सेल डिवाइड इन द पोलन ग्रेन और इन द पोलन ट्यूब. दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट हा आहे की जेव्हा हा जो पोलन ग्रेन आहे याच्यामध्ये 2 सेल्स असतात, 2 सेल स्टेजला हा पोलन ग्रेन येतो. म्हणजे याच्यामध्ये एक असते व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी असते याच्यामध्ये जनरेटिव्ह सेल. तेव्हाच काय होतं, तेव्हाच अँथरचं डेहिसन्स होतं, अँथर फुटतो आणि त्यामधून हा जो 2 सेल्ड पोलन ग्रेन आहे हा 2 सेल्ड पोलन ग्रेन लिबरेट होतो आणि तो मग स्टिग्मावर डिपॉझिट होतो. आणि त्याची जी पुढची डेव्हलपमेंट आहे, पुढची डेव्हलपमेंट म्हणजे डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल. ही जी पुढची डेव्हलपमेंट आहे डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल अँड फॉर्मेशन ऑफ 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. तर ही जी डेव्हलपमेंट आहे ही स्टिग्मावर होते. तर इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म हे असंच होतं की पोलन ग्रेन जेव्हा 2 सेल स्टेजला असतो तेव्हा तो पोलन ग्रेन काय होतो, लिबरेट होतो. अँथरचं डेहिसन्स होतं आणि पोलन ग्रेन लिबरेट होतो आणि मग तो स्टिग्मावर डिपॉझिट होतो आणि पुढची जी डेव्हलपमेंट आहे जनरेटिव्ह सेलचं जे डिव्हिजन आहे ते स्टिग्मावर होतं. आणि जनरेटिव्ह सेल ही पोलन ग्रेन जनरेटिव्ह सेल ही पोलन ग्रेनच्या आतमध्ये असताना डिवाईड होते किंवा जनरेटिव्ह सेल ही पोलन ट्यूबमध्ये डिवाईड होते. तर अशा प्रकारे ही झाली आपली 5th नंबरची डायग्राम. आणि याच्यानंतरची जी डायग्राम आहे ती आपण आता इथे काढतो आहे. याच्यानंतरच्या डायग्राममध्ये बघा आपण असं दाखवलेलं आहे, हा झाला एक्झाईन. सो दिस इज एक्झाईन. हा एक्झाईन आहे आणि इट इज थिक, इट मे बी स्मूथ और स्कल्पचर्ड, दॅट इज स्पायनी. याच्यामध्ये इंटाईन, ही इंटाईन आहे. पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट झाला की तो जर्मिनेट होतो आणि अशा प्रकारे ही पोलन ट्यूब बाहेर येते. कुठून आली पोलन ट्यूब बाहेर? तर ही जी पोलन ट्यूब आहे ही पोलन ट्यूब बाहेर आलेली आहे या जर्म पोरमधून. इथे पण एक जर्म पोर आहे, इथे एक जर्म पोर आहे. एक जर्म पोर असते किंवा 3 जर्म पोर्स असतात. त्याच्यानंतर बघा हे आहेत 2 मेल गॅमिट्स. मेल गॅमिट्स कसे असतात? नॉन मोटाईल असतात मेल गॅमिट्स. आणि ही आहे, हा आहे व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आणि थिन सायटोप्लाझम. आणि हे आहे सायटोप्लाझम. सॉरी, इथे 2 मेल गॅमेट्स आणि व्हेजिटेटिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे तो खाली असतो. म्हणजे पहिले व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस बाहेर येतो आणि त्याच्यानंतर पहिले व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस मूव्ह होतो आणि नंतर मग जनरेटिव्ह सेल डिवाइड्स होतात. तर इथे बघा आपण इथे पण नाव लेबल करून देऊया. दिस इज एक्झाईन अँड दिस इज इंटाईन अँड याला आपण लेबल करूया. दिस इज पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब आहे. दिस इज पोलन ट्यूब अँड हे जे आहे दीज आर मेल गॅमिट्स. हे मेल गॅमिट्स आहेत. दीज आर मेल गॅमिट्स. आणि दिस इज ट्यूब न्यूक्लियस. याला काय म्हणायचं? ट्यूब न्यूक्लियस किंवा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ट्यूब न्यूक्लियस और व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. आणि हा आहे थिन सायटोप्लाझम. काय हा? थिन सायटोप्लाझम. तर हा आहे फुल्ली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. काय हा? फुल्ली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेट्स ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण तो मेल गॅमेटोफाइट. सो इट इज फुल्ली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. सो फुल्ली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट इज रिप्रेझेंटेड बाय, लक्ष द्या इकडे, fully developed male gametophyte, fully developed or fully mature male gametophyte is represented by
pollen tube, pollen tube with thin cytoplasm, pollen tube with thin cytoplasm, two non-motile male gametes and tube nucleus. So this is fully mature or fully developed male gametophyte. It is represented by pollen tube with thin cytoplasm, two non-motile male gametes and tube nucleus. Male gametes कसे राहणार आहे? Haploid. So in this way we have completed this topic, development of male gametophyte.